आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं एक मोठा निर्णय घेतलाय. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आजपासूनच आषाढी यात्रेचा संपूर्ण कालावधी संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर समितीनं याबाबत अधिकृत माहिती सुद्धा दिली आहे. सध्या दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यास मदत होणार असल्याचं प्रशासनाचं मत आहे. सध्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी बारामती तालुक्यात आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुरंदर मधल्या वाल्हे नगरीत आहे. या दोन्ही पालख्यांचे सध्याचे अपडेट आपण या बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत. वारी आणि पालखीशी संबंधित या पुढच्याही अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही दररोज घेऊन येत राहू. त्यासाठी नवराष्ट्रच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. संत सोपान काका पालखी सोहळ्यातले पहिले अश्वरिंगण सोहळा बारामतीतल्या सोमेश्वर नगर इथल्या मुसा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यानं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. गोल रिंगण पूर्ण होताच विणेकरी तसंच वृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी गोल रिंगण पूर्ण केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद असल्याचा प्रशासनाचा जो दावा आहे तो पहिल्याच दिवशी फोल ठरल्याचं चित्र आता समोर आलंय. व्हीआयपी दर्शनासाठी दोन नेत्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या कुटुंबियांना दर्शनासाठी बराच वेळ ताटकळत थांबावं लागल्याची खंत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट दर्शन देण्यात आल्यानं दुजाभाव झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या संदर्भातले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. लाखो वारकरी तासनतास रांगेत उभे असताना व्हीआयपी व्यवस्थेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. शिक्षक साहेब मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील. जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थिती जन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो. काय व्हीआयपी दर्शन काय या संदर्भात बंद असावं, विधान परिषद सदस्यांना किंवा विधानसभा सदस्यांना द्यावं, काय नक्की परिस्थितीजन्य निर्णय केला पाहिजे. शेवटी परिस्थिती अनुरूप निर्णय केले पाहिजे, हा निश्चितपणे हक्क आहे. फक्त एवढाच आहे की परिस्थिती अनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. कोणाकडून आढळलं, पोलीस का मंदिर प्रशासन? नाही, ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे. बाकी शेवटी किती लोकांचं दर्शन? तर आमचं दर्शन पहिलंच झालं. आमचं ते म्हणाले की आम्ही तो नियमच केला आहे की आमदार किंवा जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही दर्शन करतो. फक्त मी त्यांना म्हणालो की तुम्ही 3 दिवसापूर्वी जरी मला सांगितलं असतं तर कदाचित मी अजून 2 महिन्यांनी आलो असतो. एवढाच विषय. आज घडलं काय? नाही, काहीच नाही घडलं. घडलं काय? चर्चा अशी की आपल्याला सोडलं, आपल्या पत्नींना नाही नाही कुटुंबियांना नाही नाही, कोणाला नाही. मी, माझी पत्नी, आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं. आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं. आणि त्यांनी दर्शन बंदीमध्ये सुद्धा आमदार आणि त्यांच्या सोबतच्यांना दर्शन ठेवलं आहे हे त्यांनीच सांगितलं. त्यामुळे असं काही गैर काही झालं नाही. देवाचं मंदिर आहे. या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. त्यामुळे एक व्यक्तीपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा मंत्री किंवा काम माझ्याबरोबर 5च लोक होते. एका व्यक्तीपर्यंत ठीक आहे. छोटे कार्यकर्ता असतात, आपले सुव्यवसायक असतात, सगळ्यांना. आता एकटं तर महामंत्री येणार नाही ना, पीए असेल, बॉडीगार्ड असेल, 4-5 जण. सामान्य भाविक आणि वारकरी म्हणतात साहजिक आहे, ते व्हायलाच पाहिजे. येऊच नाही. पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी
2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे, तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे. यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांसोबतच मराठी कलाविश्वातल्या अनेक कलाकारांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचं नाव सुद्धा चर्चेत आलं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये महाराणी येसुबाईंची प्रभावी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली प्राजक्ता गायकवाड नुकतीच पालखी सोहळ्यात सहभागी झाली. विठ्ठल भक्तीनं भारावलेल्या प्राजक्ताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक होतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज काटेवाडी इथल्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं. यावेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांना प्रेमानं भोजन वाढलं आणि त्यांच्या सेवेमध्ये सहभागी होत आशीर्वाद सुद्धा घेतले. वारकरी संप्रदायाच्या सेवा, समता आणि भक्तीच्या परंपरेला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनात मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले होते. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज बारामती ते काटेवाडी दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचं सारथ्य केलं. यावेळी त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकरी परंपरेच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. गेल्या वर्षी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचं सारथ्य केलं होतं. यंदा त्याच रथात जय पवार सारथ्य करताना दिसल्यानं अनेक वारकरी आणि उपस्थितांना अजितदादांच्या आठवणींना उजाळा मिळाला. भावनिक वातावरणामध्ये अनेकांनी या क्षणाला श्रद्धा, परंपरा आणि संस्कारांचा वारसा जपणारा क्षण म्हणून अनुभवला. पालखी, वारी मार्ग आणि वारीचा संपूर्ण प्रवास या संदर्भातले प्रत्येक अपडेट नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्यापैकी सुद्धा कोणी वारी मार्गाच्या मधून वारीला जॉईन करणार असाल किंवा पंढरपूरला जाणार असाल तर आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.